नमस्कार. तर माझं चाललंय संध्याकाळचा स्वयंपाक. तर म्हणलं चला तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करावं. त्याच्या आधी रेसिपी तर शेअर करणार आहे, मी तुम्हाला साहित्य दाखवते. ही 10 आळूची पानं, 7-8 असे म्हणजे 10 एक आहे. आणि ही मिश्रण. तर याच्यात चटणी, हिरवी मिरची आणि ओवा, जिरी असं कुटून घेतलं. म्हणजे माझ्या लक्षात आलं अचानकच, म्हणलं चला रेसिपी शेअर करावं. आणि बेसन एक छटाक आणि हळद, मिरची आणि लसूण आणि ती मिरची बारीक केली, उकळीत बघू शकता तिथं. तर अशा पद्धतीने मीठ हे टाकून मिश्रण तयार केलंय. आता याला मी हलवून घेणार आणि ही आळूची पाने तेल लावून हे करून घ्यायचं. तशीच मी डाळीला तडका द्यायचा आहे शिजवलेला. तर त्याच्या आधी मी बोलते, मी करते, पण म्हणलं आजचा हेडो तुम्ही बघितला असा. तर आजचा हेडो असा आहे, कारण माझ्या डोक्यात खरंच मला काहीच समजत नाही की लोक असे का असतील. भरपूर अशा कमेंट आल्या की ताई तू लक्ष नको देऊ, बानू बाळाला काहीच होणार नाही, बानू बाळाला काही स्वामी समर्थ आहेत. हो, स्वामी समर्थ आहे. मला हे ऐकून कमेंट वाचूनच खूप आनंद झाला की हा तुमच्या म्हणजे तुमचा आशीर्वाद, स्वामी समर्थाचा, तुमच्या भावा बहिणींचा बाणूवर हात आहेत ना, आशीर्वाद आहे ना, तर बाणूला काहीच होऊ शकत नाही. पहिली गोष्ट. पण एक मनात काय पण येतं, मनामध्ये काय पण येतात की असं का नाही करायला पाहिजे. विचारून घेणं. आता तुम्ही म्हणताल की असं काय जगाच्या आखरीत तुझंच नेलंय बाई, तसं नाही. विचारून, आणि ज्याला कापड नाही, ज्याला काय नाही, आपण वस्त्र देतोच आपल्या घरात असलेली, पण ते आपण आपल्या नजरेच्या समोर देतो. आणि कसं आहे, ते घालतात म्हणून आपण देतो, गरीब म्हणून. पण जर तुमचं आता समजा तुमच्या घरातलं तर काही वस्तू गायब झालं न सांगता, तर तुम्हाला टेन्शन येणार नाही का? तुमच्या मनामध्ये काय पण म्हणजे नाही का, काही गोष्टी अशा उभा राहतील की का बरं नेलं, कशाला नेलं असेल, काय कारण, गाम कण फालानं बिस्तानं, असं म्हणजे भरपूर अशा गोष्टी येतात. हे माझ्या पण मनात येतात. पण मला माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे की असं काहीच होऊ शकत नाही बाणूला. पण एका जीवाने असं वाटतंय की जर झालं तर काय करायचं. एका जीवाने वाटतंय असं नाही करायला पाहिजे होतं. एका जीवाने वाटतंय की ठीक आहे, केलं तर चांगल्यासाठी झालं असेल, किंवा वाईटासाठी होईल किंवा चांगल्यासाठी होईल, पण देव करो चांगल्यासाठीच हो. आणि ज्याने कोणी नेलंय त्याला पांघराय नसेल तर बिंदास बाबा पांघर, पण मला सांगाय की मी तुमच्या बाळाची चादर नेली म्हणून. अशा पद्धतीने काल मी लय डिप्रेशनमध्ये होते, काल लय टेन्शनमध्ये आम्ही सगळेच होतो, असं नाही का, काय पण विचार यायचं. पण तुमच्या कमेंट वाचून अजून दिलासा बसला, म्हणजे अजून नाही का उल्हास आला की बाबा हा तुम्ही आहेत म्हणजे आम्हाला भ्यायची काहीच कारण नाही. तर तुम्हाला बोलतच मी स्वयंपाक बनवते. याच्यात बनवलाय भात. तर आता मी तडका बनवते. जास्त काही नाही टाकत आम्ही, साधं सिंपल जसं आहे तसं. म्हणून मला जास्त रेसिपी तर तुम्हाला दाखवू वाटते त्या, पण नाही का तुम्ही म्हणसाल की गावाकडलं काय बाई गावठी, पण गावाकडलं तरी जेवण तुम्ही या कधी जेवायला साधं सिंपल, तरी तुम्हाला जास्त आवडणार का. जे शेतीत भरपूर काही बनवतात आयटम, काय नून बाय नून आमकण फलानं टाकतात, पण जे गावाकडं बनवून कसं का असं ना, त्या तोंड सुद्धा ते भाजी बघा किती छान लागतात. एक नंबर भाज्या लागतात, 24 तपे लागतात. मी लसूण बारीक करून चिचून टाकलं, त्याच्यात तेल टाकते, कारण लसूण खाली चिटकणार नाही. तेलाचा वापर मी जास्तच करत नाही, कमीच करत असते. तेलाने ना ठोकलं येतात, काय पण होतंय, अशा गोष्टी असतात. तर याच्यात मी फक्त जिरी, मोहरी टाकणार, कारण मी याच्यात हळद ही टाकलेली आहे.
ह्याच्यातलं सगळं ह्याच्यात टाकलेलं आहे त्यामुळे बघा. तर आता ही त्याच्यात जिरी मोहरी टाकली, बघू शकता. हळद मी शिजवताना टाकली होती डाळीमध्ये. हळद मिरची टेम्परातूर धुवून टाकलेलं डाळीसोबत शिजवून घेतलं कारण ती एकजीव होतं असं म्हणून. आणि तर आता मी इकडे तडका देते. आमच्या काय गावाकडली स्टाईल वड्या एकच नंबर. आणि तुम्ही कशा बनवता ते मला सांगायला विसरू नका. मी कशी बनवते ते तुम्हाला सांगायला विसरू. तर अशा गोष्टी असते त्या कारण माणूस खरंच डिप्रेशनमध्ये गेलं ना तर काही त्या माणसाचं खरं नसतं. म्हणून कोणत्याही गोष्टी करायच्या आधी विसरून केल्या म्हणजे काय वाटत नाही. न सांगता केलं ना तुम्हाला तर माहिती आहे स्वयंपाक मीच बनवते सकाळ संध्याकाळ. सारखं काय मला खेळ मोबाईल घेऊन नाही जमत कारण कामाचं ही सगळ्या गोष्टी मला करावं लागतात. लाईट गेली ना त्यामुळे तुम्हाला इकडलं दिसत नाही. बघू शकता कारण आज आहे पौर्णिमा म्हणून तुमच्या स्टाईलने बघू शकता. मी इथं भात बनवलं, इथं भात बनवलं, इथं भाजी बनवली म्हणजे वरण बनवलं आणि इथं आपली तयारी चालली वड्या बनवायची. तर नक्कीच बघायला विसरू नका. आणि काही तुमच्या कमेंट वाचून पण खूप जीवाला आनंद झाला. तुमची माया आहे म्हणजे माझाच आशीर्वाद नाही बानूला, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळं एका आईचा आशीर्वाद तर आहेच आहे पण मावशी काका मामा आजोबा काका त्यांचा सगळ्यांचाच आहे. म्हणून एक चादर नेण्याने काही फरक पडत नाही किंवा कारण बानूच्या मागं डोक्यावर एवढं हात आहेत आशीर्वादाचं त्यामुळं काहीच होणार नाही अशा अपेक्षा करते मी. तर नक्कीच मी आमच्या गावाकडल्या झणझणीत वड्या खायला या तुम्ही आणि तुम्हाला नक्कीच दाखवणार की मी वड्या कशी करते आणि कशी बनवते. आधी हे सगळं तेल लावून घ्यायचं, नंतर त्याला चाळणीत ठेवून उकळून घ्यायच्या आणि नंतर ते तळायच्या. असे आमच्या गावाकडे आहेत. काय 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 करतात ते भरून पिठात बुडवून डायरेक्ट तळतात. आमच्याकडे तसं नाही पद्धत, आमच्याकडं वेगळी पद्धत आहे. ते नक्कीच बघा झणझणीत वड्या. तर चला आणि हे व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. तर आपण पुढची रेसिपी बघू.